खर्जीच्या किंवा गजकरणाच्या ठिकाणी विषय सुख समजावे. दृष्टांतात सांगितल्याप्रमाणेच अज्ञानी जीव लक्ष 84 योने फिरत फिरत मनुष्य देहरूप मुक्तीच्या दरवाजात आल्यावर त्याला ब्रह्मनिष्ठ गुरुच्या उपदेशाने आपले खरे स्वरूप जाणून घेता येऊन 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून स्वतः सोडून मोक्ष सुखाचा लाभ करून देतात. म्हणजे मनुष्य देह हे मुक्तीचं द्वार आहे. त्या दरवाजामध्ये तो जीव आला. ज्याला आत्मस्वरूपाचा अज्ञान आहे असा आंधळा जीव आणि लक्ष 84चा याला कोट आहे अशा शहरात, पण योगायोगानं सद्गुरूच्या उपदेशानं ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेशानं त्याला खरे स्वरूप जाणून घेता येऊन लक्ष 84 योनीच्या फेऱ्यातून स्वतः सोडून मोक्ष सुखाचा लाभ करून घेता येईल असे आहे. येऊन गुरुनाथी माथा ठेवीला करू. सद्गुरू आले आणि त्यांनी आपल्या मस्तकावर हात ठेवला, वरद हस्त आशीर्वाद दिला. काय म्हणून? अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचार. आणि ते अज्ञान होतं ना आत्मस्वरूपाचं, ते निघून गेलं. कशानं? आत्मानात्म विवेकानं निघून गेलं. गरजत चाली येलो फिटला अज्ञान अंधार. म्हणून मी गर्जना करायला लागलो आणि चालायला लागलो. चलताना काय करायला पाहिजे? आपण बी गर्जना करतो ना, मी नावाचा आहे, मी कुळाचा आहे, मी जातीचा आहे ना. ही चुकीची गर्जना आहे. आणि वेदांत शास्त्राची सिंह गर्जना आहे, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. याचं तुम्ही थोडं पाहिलं असं ना, अद्वैत मकरंद ग्रंथाचा पाठ चालू आहे. तर महाराजांनी सांगितलेलं आहे, पहिल्याच श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, न गर्जती महाशक्ती यावद वेदांत केशरी. जोपर्यंत सिंह गर्जना होत नाही तोपर्यंत कोल्हे कुत्रे लांडगे इवळत येत आपले. न गर्जती महाशक्ती यावद वेदांत केशरी. जेव्हा वेदांत शास्त्राची सिंह गर्जना होत नाही तोपर्यंत हे बाकीचे 6 शास्त्रकार ओरडत आहेत. तावत गर्जंती शास्त्राणी जंबुका विपिने यथा. न गर्जती महाशक्ती यावद वेदांत केशरी. म्हणून ही वेदांत शास्त्राची सिंह गर्जना आहे. तसं सद्गुरूनं सांगितल्या बरोबर मी सुद्धा गरजत चाली येलो फिटला ज्ञान अंधारू. म्हणून एका जनार्दनी माझा श्रीगुरु उदारू. माझे श्रीगुरु उदार आहे. कारण खरं सांगतो, जगाच्या पाठीवर आपण कुठेही जा, गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर यांच्या इतकं प्रेम आपल्याला कुठं भेटणार नाही, इतकी जागृतता कुठं भेटणार नाही. ते झोपेतून उठून सांगतात ओठ, लगेच सांगायला सुरुवात. इतकं प्रेम. कारण आई रागवती पण त्याच्या मागचं प्रेम आपल्याला दिसत नाही. ती जाणीव असणं फार गरजेचं आहे. म्हणून पण अज्ञानरूप अंधतेच्या योगाने धृतराष्ट्र आंधळा जन्मांध होता. आंधळा होता ना, धृतराष्ट्र जन्मताच आंधळा होता. गांधारीने पडदे अज्ञानाची पट्टी बांध. आता गांधारीनं बी काय केली मग? माझ्या नवरा जर या विश्वाचं दर्शन करू शकत नाही तर मग मी सुद्धा विश्वाचं दर्शन कशाला करू? मग तिनं मुद्दाम पट्टी बांधली. आहे का नाही? तीच पतिव्रता आहे. कारण जे पतीला सुख नाही ते सुख माझ्या काय कामाचं? म्हणजे ते त्याच्या सुखात हिचं सुख मनोगत सांभाळणं. तसं बुद्धी कोणाला म्हणावं? जी चैतन्याचं मनोगत सांभाळते. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणजे या बुद्धीनं तुम्ही न मरणारे परमात्मा आहेत असं दर्शन घडत असन तर ती सद्बुद्धी. नाहीतर बुद्धी बोध्या चुके, एवढीच वस्तू चुके. पाटलाचं घोडं सगळ्याला बसू द्यायला पाटलालाच बसू द्यायला. वा रे वा. म्हणून ते काय म्हणायलेत, नाहीतरी पाटलोबा तिची पळतील गुरे. कोणती गुरे? हे इंद्रिय रूपी गाई. चला वळू गाई आहे ना. कोणत्या? इंद्रिय रूपी गाई आहे. आणि गोपाळ कोण आहे? श्रीकृष्ण परमात्मा आहे. म्हणून गुराखी ती इथं चैतन्यनाथ गुराखी आहेत आणि इंद्रिय रूपी गाई आहेत आणि त्याला वळायचं.
म्हणून माऊलीने एके ठिकाणी सांगितले, सकळ ही इंद्रिय वृत्ती घेऊन आपुल्या हाती, बुद्धी आत्मयाते मिळे एकांती प्रिया जैशी. सगळ्या विषयातून इंद्रियातून ती वृत्ती काढली आणि त्या बुद्धीनं आपल्या हातात घेऊन ही बुद्धी निघालेली. कुठं? परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी निघालेली आहे. मग हा मनुष्य देह मुक्तीचे द्वार आहे. यात मोक्षाचे साधन केलेच पाहिजे असे जीव समजत नाही आणि नाना प्रकारचे विषय भोग व असद आचरण रूप ज्या खर्जी किंवा जी गचकरणे त्याच्या ठिकाणी रत होऊन सर्व आयुष्य व्यर्थ घालवतो. सगळं आयुष्य गेलं. बालपण गेले नेनता, तारुण्यपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता. म्हणजे बाळपण खेळण्यात गेलं, तारुण्य विषय संपादन करण्यात गेलं, म्हातारपण आता चिंतेमध्ये चाललं. मग तुम्हाला काल एक गणित सांगितलं, आता कोण किती दिवस जगणार आहे हे मला सांगता येतं. म्हणजे कोणाचं कवा वाजणार आहे हे बी सांगता येतं. शत गणिले ते अर्धरात्र काय, 100तून 50 गेले झोपेत, आता उरले किती? 50. आता कोणाचं किती वय असेल ते तुमच्या मनात ठेवा आणि त्याच्यातलं निम्मे करा, म्हणजे तुम्ही तितके वर्षच जगणार. आता कोणाचा उल्लेख करावा, पण हे ठोक टाळा आहे. ते आता जी तुमचं वय आहे ना ते त्याच्यातून काढायचं आणि त्याचे निम्मे करायचे, म्हणजे तितकं वय तुमचं आहे. इतके दिवस तुम्ही या जगात राहणार. म्हणून आणि तितक्या वेळामध्ये मी कोण हे ध्यानात घ्या, नाही तर बाग उगीच बाध्या पंचायती करत बसताना दुसऱ्या. रडायला पाहिजे की आयुष्यातले इतके वर्ष गेले, अजून मला परमात्मा कळाला नाही, देव भेटला नाही, माझं मरण टळलं नाही. म्हणून जन्म मरण केम टळेसे भाई, ते म्हणले आम्हाला माहित नाही. साधून समागम करिये जाई, साधूची संगत करा. आले सद्गुरूला शरण, गुरुदेव जन्म मरण केम टळेसे मारे. त्यावेळेस सद्गुरू सांगतात, हूँ कोण छू विचार करे ते वारे. तू कोण आहे याचा विचार कर. म्हणून ही जी सिद्धी आहे मोक्ष, ह्याला नैष्कर्म्य सिद्धी म्हणतात. कुठलंच कायिक वाचिक मानसिक कर्म करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही आता इथून मांडी मोडली का? नाही. तुम्हाला वाणीनं काही कर्म करायला सांगितलं का? नाही. म्हणजे शारीरिक क्रिया नाही, वाणीची क्रिया नाही आणि मनाची सुद्धा क्रिया नाही. फक्त एकच क्रिया चालू आहे, कानाद्वारे शब्द अंतःकरणात ऐकणं आणि त्याचा अर्थ स्पष्ट होणं. हा, इंद्रियातेन दंडिता, मनाचा कोंडमारा न करिता, येथे मोक्षासे ऐता श्रवणाची मागी. फक्त ऐकायच्या निमित्तानं येऊन बसा. तुम्ही तिन्ही लोकांचे स्वामी आहात असं तुमच्या लक्षात येईल. कारण तो तुमचं स्वरूप आहे, तुमचा अधिकार आहे, हे कळून घेणं. म्हणून ही नैष्कर्म्य सिद्धी आहे. कायिक वाचिक मानसिक कर्मा वाचून हे तुमचं स्वरूप तुम्हाला स्पष्ट लक्षात आणून देतात ज्ञानोबराय. म्हणून असे जीव समजत नाही आणि नाना प्रकारचे विषय भोग न असद आचरण रूप ज्या खर्जी किंवा गचकरणं त्याच्या ठिकाणी रत होऊन सर्व आयुष्य व्यर्थ घालवतो. म्हणजे खर्जीस किंवा गचकरणास कंडू सुटली असता ती खाजवितांना जसा मनुष्याला अतिशय आनंद होतो. आता खाज सुटल्यावर आनंद होते ना, ते खाजत बसते आपलं. म्हणजे तद्वतच मरण कालापर्यंतही विषयांच्या भोगात आनंद मानून त्यावरील आपली आसक्ती तो जराही सोडत नाही. मरणासन्न, आता मरण जवळ आहे तरी सुद्धा तो विषयाची आसक्ती सोडत नाही आणि परमेश्वरावर प्रीती करत नाही, देवावर प्रीती करत नाही. हा, कधी लागेल रे वेड्या गोडी अभंगाची, बघून घे सावळी मूर्ती, अरे त्या पांडुरंगाची. कधी लागेल, अरे वेड्या तुला कधी पांडुरंगाची वेड लागल. कारण तुला संसाराचं वेड हे मला माहीत आहे, पण तुला पांडुरंगाचं वेड लागायला पाहिजे.
माझे मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद. म्हणून तुका म्हणे सांडी संसाराचा छंद. महाराज आम्हाला परमानंद का होत नाही? अरे तुला हा नसलेला छंद लागलेला आहे ना. तुका म्हणे सांडी संसाराचा छंद मग परमानंद पावशील. तुला परमानंद पाहिजे ना, संसाराचा छंद सोडा, लटिकेते सोडा. तुका म्हणे जाय पिळा. तुमची जी पिळा आहे तिचं निवारण होणार, पण तुम्ही लटकं फेडा. लटके माझे लटके तुझे लटके ओझे लटक्याचे. देहाला मी म्हणणं काय लटक आहे. तुम्ही बालपणात मी बालक आहे असं म्हणायला लागले, तारुण्यात मी तरुण आहे असं म्हणायला लागले. इथंच तुमचे दोन तोंड झाले. तुम्ही दोन तोंडाचे. आम्ही नाही म्हणत, तुम्हीच तुमच्यावरून बोलण्यावरून लक्षात यायले. तुम्ही दोन तोंडाचे नाहीत का? खरं सांगा. नाही म्हणजे भीतीनं नका सांगू, दडपणात येऊन सांगू नका. जे सत्य आहे ते बोला. तुम्ही दोन तोंडाचे आहेत का नाही? आमचा अपमान केला आम्ही नाही केला. ते तुमची सत्य परिस्थिती आहे. तुम्ही एकदा मी बालक आहे म्हणायलेत, एकदा मी तरुण आहे म्हणायला लागलेत. म्हणजे आम्ही काय समजावं की तुम्ही काय समजतोस? हा समजलेलं आहे की तुम्ही घेतलेली आहे आणि तुम्हाला चढलेली आहे, म्हणून तुम्ही बोलायला लागले. म्हणून देहात्म बुद्धिजम पापम, हे पाप आहे. मग तुम्ही देहाला मी म्हणणं सोडा. देह नव्हे मी हे सरे. हे सरलं की तुम्ही विठ्ठल स्वरूप परमात्मा खाली आहेच. पाणी सारलं की बाबर आहे तर खाली आहेच. फक्त तुम्ही काय करा, हा नाद सोडा, नाद. म्हणून गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर नेहमी चिंतनातून सांगत असतात बरं का, तू नाही कडू, तुला नाद लागलेला आहे कडू, असं लक्षात घे कडू. खोट्या संसाराला खरं समजण्याचा आपल्याला कडू नाद लागलेला आहे. आपण कडू आहेत का? नाही. आपण वाईट आहे का? मग हा माणूस वाईट आहे कशामुळं? याला नाद वाईट आहे. हे दारू पितो म्हणजे काय करतो? नाद वाईट आहे. दारू वाईट, दारूचा नाद वाईट, आणि त्याच्या नादाला लागलं म्हणून हे वाईट. नाही तर हे लय चांगला आहे. बहु होता भला बोला. हा, बहु होता भला, हे लय चांगलं होतं लेकरू. पण काय करावं, बायको आल्यापासून हे नादी लाग. म्हणून नाद सोडा. महाराज सांगतात की असे करता करता त्याच्या या कुडीतून प्राण निघून गेला. म्हणजे त्याचे मनुष्य देहरूप मोक्षद्वार हातचे गेले असे होऊन 184 योनीच्या पोट पुन्हा त्याच्या हातास लागतो. असं करता करता आयुष्य निघून जातं. हे देहरूपी मोक्षद्वार निघून जातो आणि मग त्याला 184 योनीमध्ये जन्म मृत्यूरूपी दुःखाचं कोट लागून जातं. मग त्यात बैल, घोडा, गाढव इत्यादी पशूंची शरीरे होऊन त्यास महान दुःख भोगावं लागतं. त्याला बैल व्हावं लागतं, घोडा व्हावं लागतं, गाढव व्हावं लागतं, सगळं व्हावं लागतं. हा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, आणि एका एका योनीमध्ये कोटी कोटी फेरा आहे. आता नुसतं फुलपाखरू म्हणल्यावर साधं नाही, अनेक जाती प्रजाती आहेत त्याच्यामध्ये. फुलपाखरू छान किती दिसते, किती छान दिसत. एक तितली अनेक तितलिया आहे ना, रंगबिरंगी तितलिया, म्हणजे वेगवेगळ्या रंगाच्या आहेत. म्हणून त्याच्यामध्ये एका एका योनीमध्ये कोटी कोटी फेरा आहे. अशा पशूंच्या पाठीवर लोक ते वाकेपर्यंत ओझे लादून त्यास काठीने मारीत मारीत आणि पराण्यांनी टोचित टोचित चालवतात. त्याच्यावर पाठीवर इतकं वजन टाकते ते वाकून जाते, कर कर इतकं वजन टाकते आणि त्याला मारून मारीत मारीत नेते. त्याला खाव्यास मिळत नाही. अशा पशुला कोणी आठवणीने खावायला दिले तर त्याला ती बी मिळत नाही. एवम त्या पशुच्या स्वाधीन असा कोणताही व्यवहार राहू शकत नाही. पराधीन आहेत. त्याला स्वतः मागता येत नाही आणि देतही नाहीत. अरे रे रे, काय त्या बिचाऱ्याला दुःख होत असेल. चालता चालता अगदी थकून गेला असला तरी त्यामुळे केवळ दुःख भोगणे हे मात्र त्याच्या कपाळी येते. त्याला फक्त दुःख भोगण्याशिवाय काहीच हातात नसतं. म्हणून आता चालता चालता अगदी थकून गेला असला तरी मी थकून गेलो आहे, मला चलवत नाही असे त्या बिचाराला सांगता बी येत नाही. त्याला सांगता येत नाही. आता
काय करणार. त्यामुळे केवळ दुःख भोगणे हे मात्र त्याच्या कपाळी येते. मनुष्यदेह मिळाला असूनही त्याने आत्मज्ञान संपादन केलं नाही. मनुष्यदेह मिळाला पण आत्मज्ञान संपादन केलं नाही. मग त्याचं फल हे की 184 योनी त्यास फिराव्या लागत आहेत आणि पुन्हा 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 जन्म मरणाची ओझे उचलावे लागले. त्याला परत परत पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अरे मूढा, आचार्य सांगतात मूढ म्हणजे हे अज्ञानी बाळा, तू आता तरी देवाचं नाव घे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. जे गेलं जाऊ द्या, पण आता तरी इथून पुढे एक संकल्प करा घरी जाण्यापूर्वी. देवा, आतापर्यंत जे गेलेलं आयुष्य ते जाऊ द्या, पण आता उरलेलं आयुष्य तुमच्या चरणी अर्पण करत आहे. मला या जन्म मरणाच्या चक्रातून सोडवा असं एक विनंती करा. त्याला शरणागत जा. उरले ते हरी तुम्हा समर्पण. इथं बरेच देव आहेत, नर्मदेश्वर महादेव आहेत. तर तुकोबराय सांगतात बरवे झाले आजीवरी. देवा, बरं झालं. काय बरं झालं? नाही पडिलो मृत्यूचे आहारी. हे शरीर मृत्यूच्या मापात गेलं नाही, त्याच्या मुखात गेलं नाही. हे लई चांगलं झालं. कोरोनामध्ये गेलं नाही. हा, कोरोनात गेलो नाही. इतक्या अवघड परिस्थितीत गेलो नाही. वाचून आलो येथवरी. इथपर्यंत मी वाचून आलो. आता उरलेलं आयुष्य तुमच्या चरणी अर्पण करत आहे. उरले ते हरी तुम्हा समर्पण. फक्त एकच विनंती देवा, मला या जन्म मरणाच्या चक्रातून बाहेर काढा, मुक्त करा मला. अशी आपण जर प्रार्थना केली तर देव ऐकणार नाही. प्रार्थना ऐकणार. तो ऐकायलाच बसलेला आहे आपल्याला, की वाट पाहायला आलं कुणीतरी मला असं हाक मारावं, मी धावून येतो. म्हणून मनुष्य देह प्राप्त होऊनही जो जीव मोक्षाचे साधन करता अधर्माने केवळ विषय भोगत मग्न होऊन आपले सर्व आयुष्य खर्च करतो, त्या जीवास मनुष्य देह नष्ट झाल्यानंतर पशवादिकांचे देह धारण करावे लागून विलक्षण दुःख भोगावं लागतात. विलक्षण दुःख भोगावं लागतं त्याला. म्हणून मानव तन अनमोल रे, इसे मिट्टी में ना तोल रे, अब तो मिला है फिर से मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. परत भेटणार नाही. मागुता हाची जन्म पावसी, हे तो न घडे रे सायासी. म्हणून आता हा मानवदेह मिळाला ना, तर या मानवदेहामध्ये असं करा की जे केल्यानंतर आता परत काही करायची गरज भासणार नाही. जे मिळवल्यानंतर परत काही मिळवायचं शिल्लक राहत नाही. जे कळाल्यानंतर आता काही कळून घ्यायचं शेष राहत नाही. आणि ते म्हणजे वेदांत शास्त्र श्रवण करा. आणि आपण योगायोगाने इथं आलेलो आहोत. 10 मिनिटात योगायोगाने आपण इथं आलेलो आहोत. तर प्रत्येकाचं सूक्ष्म देहाचं कोष्टक सोडून घेणार. याचं काय आहे?